HSRP नंबर प्लेट बाबत काढलेली निविदा रद्द करून संबंधितांनी चौकशी करून नंबर प्लेटच्या किमती कमी करण्याबाबत प्रहार शेतकरी संघटना व जनशक्ती पक्षाच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले। 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या सर्व जुन्या वाहनांना आता महाराष्ट्र शासनाने HSRP नंबर प्लेट हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन लावणे बंधनकारक केलेले आहे। याबाबत 3 कंपन्यांना नंबर प्लेटचे कंत्राट नियम डावलून देण्यात आलेले आहे। मंत्रिमंडळ स्थापनेपूर्वी मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनी आर्थिक लाभापोटी एक कंत्राट दिले असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे। महाराष्ट्रात HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी दुचाकी वाहनधारकाला 450 रुपये द्यावे लागणार आहेत। गुजरात राज्यामध्ये याच कामासाठी वाहनधारकाला फक्त 160 रुपये द्यावे लागत आहेत। त्यामुळे मंत्रालयातील काही अधिकारी व ठेकेदार यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। याबाबत परिवहन मंत्री यांच्याकडेही अनेकांनी तक्रारी केलेल्या असून त्यात म्हटले आहे की या कामाची किंमत 600 कोटी दाखवण्यात आली आहे। राज्यातील 2 कोटी 10 वाहनांना RTOच्या दरानुसार नंबर प्लेट लावण्यात सुरुवात केल्यास या 3 कंपन्यांना 1500 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे या कंत्राटाची चौकशी करावी, RTOची SOP तात्काळ रद्द करावी अशा मागण्या तक्रारीत करण्यात आलेल्या आहेत। अशातच RTOने जाचक अटी लावल्याने वाहनधारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे। HSRP नंबर प्लेट बसवली नाही तर त्या वाहनांचे RTOतील इतर काम होणार नाही। वाहनांचे सर्व अभिलेख ऑनलाईन व DG लॉकरवर असताना वाहनधारकांकडून सर्व कागदपत्रे व मूळ RC बुक सादर करण्याची अट घालण्यात आलेली आहे। नंबर प्लेट बुक केल्यानंतर 90 दिवसात लावली गेली नाही किंवा लावण्यास नकार दिला तर वाहनधारकांनी भरलेले पैसे परत करण्याची तरतूद नाही। यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मंत्रिमंडळ स्थापनेची धामधूम सुरू असतानाच मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनी कोट्यावधी रुपयांची निविदा मार्गी लावली आहे। खरे तर परिवहन मंत्री नियुक्तीनंतर हा निर्णय घेणे अपेक्षित होते, परंतु तसे झाल्याचे दिसून येत नाही। तरी माननीयांना विनंती आहे की मंत्रिमंडळ स्थापनेपूर्वी स्वतःचा आर्थिक लाभ व्हावा या हेतूनं निविदा काढणाऱ्या मंत्रालयातील काही अधिकारी व कर्मचारी यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी। HSRP नंबर प्लेटच्या किमती कमी कराव्यात। ज्या 3 ठेकेदारांना टेंडर दिलेले आहे त्यांचे टेंडर त्वरित रद्द करण्यात यावे। येत्या 8 दिवसात जर सदरच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर प्रहारचे सर्वेसर्वा माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयात येऊन संबंधितांना जाब विचारण्यात येईल याची नोंद घ्यावी ही विनंती असे या निवेदनात म्हटले आहे। नमस्कार, मी अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष। हाय सिक्युरिटी नंबर प्लेटच्या बाबतीत आज पुणे RTO येथे अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं, जेणेकरून निवेदनाचा विषय असा होता की हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आज 2019च्या पूर्वी जे बसवण्याचं शासनाने परिपत्रक काढलेलं आहे आणि दरपत्रक सुद्धा काढलेलं आहे। इतर राज्यांच्या तुलनेत इतर राज्यामध्ये गोवा असेल किंवा इतर राज्यामध्ये 155 160 रुपयाला जर नंबर प्लेट पडत असेल तर महाराष्ट्र राज्यात जी आहे ते तुम्ही 450 आणि GST 18% हे आकारण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र राज्याने तुमचं काय घोडं मारलेलं आहे का? इतर राज्याप्रमाणेच आम्हाला सुद्धा 150 आणि 160 रुपयामध्ये नंबर प्लेट द्यावी अशी RTO अधिकाऱ्यांनी संबंधित मुख्यमंत्री असतील, परिवहन मंत्री यांना आम्ही निवेदनाद्वारे मागणी करण्यात आलेली आहे। आणि जेणेकरून या मागचे निवडणुकीच्या ज्यावेळेस मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायचा होता त्याच्या आधीच ही निविदा काढण्यात आली। याच्यामध्ये जे कोणी परिवहन अधिकारी असतील, संबंधित अधिकारी, याच्यामध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे। संबंधित अधिकाऱ्यांना फौजदारी गुन्हे दाखल करणे फार गरजेचं आहे। संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करणं फार गरजेचं आहे। जर निवडणुकीपूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार न होता जर तुम्ही निविदा काढत असाल 500-600 करोड रुपयाची निविदा, त्याच्यातून 1,500 करोड रुपये जर तुम्हाला मिळत असेल तर याच्यामध्ये व्हाईट कॉलरचा भ्रष्टाचार नाही का? जनसामान्यांच्या खिशाला कात्री लावत नाही का तुम्ही? या सगळ्या गोष्टीची चौकशी मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनी केली पाहिजे। आणि जेणेकरून इतर राज्यामध्ये जर तुम्ही 160 आणि 155 रुपयाला जर नंबर प्लेट देत असाल तर महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा तुम्ही 160 आणि 155 नंबर प्लेट द्यायला पाहिजे। आम्ही महाराष्ट्राने कुणाचं घोडं मारलेलं आहे का? महाराष्ट्रातील जनसामान्य लोकांनी कुणाचं घोडं मारलं आहे असा प्रश्न मी माननीय मुख्यमंत्र्यांना विचारत आहोत। 8 दिवसात जर जेणेकरून या गोष्टी शहानिशा नाही झाली तर 8 दिवसानंतर आदरणीय बच्चूभाऊ यांच्या उपस्थितीत परिवहन कार्यालय पुणे इथे फार मोठ्या प्रमाणात अचानकपणे आम्ही आंदोलन करू। धन्यवाद।